महाराष्ट्रातील हौशी कलाकारांसाठी पर्वणी ठरणाऱ्या 64व्या मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सोमवारपासून कोल्हापुरात प्रारंभ झाला। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलंय। राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये याचं आयोजन करण्यात आलंय। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टेकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून याचं उद्घाटन करण्यात आलं। याच्या पहिल्या दिवशी चिमणी हे 2 अंकी नाटक सादर करण्यात आलं। याचं लेखन आकाश चेचर यांनी केलंय, तर दिग्दर्शन सुविद्य कुलकर्णी यांनी केलंय। यामध्ये 12 कलाकारांनी उत्तम अभिनय करत उपस्थितांची मनं जिंकली। ही स्पर्धा 12 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे। यामध्ये 11 नोव्हेंबरला G2G गेट टुगेदर, 12 नोव्हेंबरला काखेत कळसा आणि गावाला वळसा, 13 नोव्हेंबरला अग्निकाष्ट, 14 नोव्हेंबरला आपल्याला काय त्याचं, 15 नोव्हेंबरला धम्मप्रकाश, 17 नोव्हेंबरला भांडा सौख्य भरे, 18 नोव्हेंबरला सकाळी 11:30 वाजता उसन्या बायकोची वरात लग्नाची आणि त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता आधी बसू मग बोलू, 19 नोव्हेंबरला तू वेडा कुंभार, 20 नोव्हेंबरला काळोख देत हुंकार आदी नाटकांचं सादरीकरण करण्यात येणार आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांना मोठी पर्वणी मिळणार आहे। या उद्घाटन प्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, गिरीश महाजन, मुकुंद हिंगणे, प्रतिभा पाटील, गजानन कराळे आदी उपस्थित होते।